माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण माऊलीचा दुसरा दिवस साजरा करीत आहोत आणि या दुसऱ्या दिवशी आपल्या झेंड्याचे मानकरी LIS डाबरे आणि त्यांची मिसेस प्रसिला डाबरे त्यांनी आपल्या विनंतीला मान दिलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुढे येण्याचं आमंत्रण करत आहे. आपण त्यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हे परमेश्वरा, तू माता मरीची देणगी आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. आमच्यासाठी माता मरिया ही आदर्श ठरलेली आहे, कारण ती कृपेने पूर्णपणे भरलेली आहे. अंतःकरणामध्ये शुद्धता असलेली माता मरिया आमच्या सर्वांसाठी आदर्श ठरलेली असताना परमेश्वरा, आमच्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर. विशेषतः LIS आणि त्यांची मिसेस प्रसिला, त्यांचा एक मुलगा धर्मगुरू आहे आणि एक मुलगा विवाहित आहे. त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद टाक, त्यांनी चांगली कृपा दे आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नमकृपा पूर्ण मरे प्रभूच्या ठाई आहे, तरी तू स्त्रियामध्ये आणि त्यांच्या उदराचे फळ येशू. पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. आता मी LIS आणि प्रसिला यांना विनंती करतो की त्यांनी झेंडावंदन करावं. मरिया तुला मरिया मरिया तुला मरिया तुला प्रणाम मरिया मरिया तुला प्रणाम. तुम्हारी रतनाम धन्य तुझा पुत्र येशू की धन्य. प्रभुचे सुंदर नाम मरिया मरिया तुला प्रणाम मरिया तुला प्रणाम मरिया मरिया तुला प्रणाम. आजच्या झेंड्याचे मानकरी LIS आणि प्रसिला यांनी या ठिकाणी येऊन आपला मान म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने फादर LISला विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्या प्रेमाचं एक मानचिन्ह त्यांना द्यावं. स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे. स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे. आज या शुभ दिनी माते तुझे. होती अशी एक निष्कलंक पापविराही कुमारी. निवडिले तिला देवाने होण्या ख्रिस्ताची आई. स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे. स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे. आज या शुभ दिनी माते तुझे. आजच्या मिसाची उपासना अक्करवाडी आणि आनंद गाव परिवार यांची आहे. झेंड्याचे मानकरी LIS डाबरे
यांनी चर्चसाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे: देवाचे व माऊलीचे आभार 17 हेतू, नोकरी व कामधंद्यावर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून 4 हेतू, चांगले आरोग्य लावावे आणि कुटुंबावर आशीर्वाद यावा म्हणून 8 हेतू, वाढदिवसानिमित्त आज आपण क्वेन यालन फर्नांडिस याचा पहिला वाढदिवस साजरा करीत आहोत. निलेश आगोस्टिन डाबरे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. मूर्त व्यक्तीची आपण आठवण करत आहोत. जागृती विजय फर्नांडिस, बावती संतोष फर्नांडिस, सिसिलिया व जोसेफ डिसोजा, सांतान व लॉरेन्स डिसोजा, सिस्टर ज्योती फर्नांडिस, स्वर्गवासी तेरेजा डायको फर्नांडिस, शौरभ पीटर मस्करन, सुरेखा अशोक लोपिस. कुटुंबातील मूर्त व्यक्ती: आई वडिलांच्या आत्म्यासाठी स्वर्गवासी लुईस डायगो फर्नांडिस, स्वर्गवासी मर्शीबाई फर्नांडिस, स्वर्गवासी बस्त्या मस्करनीस, स्वर्गवासी मामाकडील बाबा व मामा, स्वर्गवासी बाय व बाबा यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी जेबीबाई लुझान, स्वर्गवासी अत्या फर्नांडिस, स्वर्गवासी पॅट्रिक व सासू, स्वर्गवासी तेरेजा व अंतन मंचाडो, स्वर्गवासी शांतीबाई व मायकल डिसोजा, स्वर्गवासी सांतान डायगो फर्नांडिस, स्वर्गवासी आई वडील आणि सासू सासरे, स्वर्गवासी पास्कोल बावती दिब्रिटो, स्वर्गवासी ऋतुबाई, स्वर्गवासी फिलिप जॉब फर्नांडिस, स्वर्गवासी मेरी वहिनी, स्वर्गवासी जॉन पास्कोल लोपिस, स्वर्गवासी आशा दिलीप क्रास्ट्रो, स्वर्गवासी थेल्मा थॉमस गोन्साल्विस, स्वर्गवासी मिंगेल दिब्रिटो. आणि आपल्या सर्वांच्या मनातील हेतूसाठी या पवित्र मिसामध्ये आपण खास आठवण करत आहोत. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण नोव्हेनाचा दुसरा दिवस साजरा करीत आहोत. आणि आजच्या दिवशी आपण एका विशेष अशा विषयावर हात घालणार आहोत. कोणाला कृपा लाभते? जी लोक श्रद्धावंत असतात, ज्याचा विश्वास परमेश्वरावर असतो. आणि म्हणून जीवनामध्ये जर श्रद्धा असेल तर त्या व्यक्तीला कृपा लाभत असते. आपल्या जीवनातला पाया हा विश्वास आहे. आणि म्हणून पवित्र मेसा साजरी करीत असताना आपला विश्वास देवावर असावा, त्यासाठी त्या परमेश्वराकडे आपण शांतपणे प्रार्थना करूया. पवित्र असं साजरी करीत असताना आपण पात्र ठरावे म्हणून केलेल्या पापाबद्दल ख्रिस्ताकडून आपण क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगैरे मी पाप केले आहेत. हा माझा अपराध, माझा मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व दैवदूत व सर्व संतांना, वर्तमान भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समाज परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करून आपल्याला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दया कर, प्रभु दया कर, प्रभु दया कर, प्रभु दया कर, ख्रिस्त दया कर, ख्रिस्त
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समता परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टीचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपादृष्टी आमच्यावर सतत ठेव. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच पुत्र आमचा रमेश ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले आजचे वाचन. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्याच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत आणि अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण आणि माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांनी नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्य यांचे निर्दर्शक होती. हा प्रभूचा शब्द आहे. वाचे आभार मानू. प्रभु तव नाम सुवंदित व्हावे. प्रभु तव नाम सुवंदित व्हावे. सदोदित मी वंदुरी तुझला. सदोदित मी वंदुरी तुझला. मी चिरकाळ जगावे.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा बरोबर असो. प्रभू येशू म्हणाला, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, कोणताही संदेष्टा स्वतःच्या देशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरं ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठविले नव्हते, तर सिदोन प्रदेशामधील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठविले. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही बरा झाला नाही, तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकत असताना सभास्थानांतील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून येशूला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्याचा त्यांचा बेत होता. परंतु येशू त्यांच्यामधून निघून गेला. प्रभू येशूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कितीतरी लोकांचा अनुभव आहे की ज्या वेळेला आपण परमेश्वरासमोर नतमस्त होतो, आपल्या मनामध्ये काय चाललं आहे हे जर परमेश्वराला सांगितलं, आपल्या अनेक ज्या विनंत्याने मागण्या आहेत हे देवापुढे मांडल्या, तर देवाची कृपा आपल्याला लाभते. हा बहुतेक लोकांचा अनुभव आहे. एक दाम्पत्य ज्यांच्या लग्नाला 7 वर्ष होऊन गेलेले होते, हे दाम्पत्य सातत्याने देवाकडे प्रार्थना करायचे, देवाला सांगायचे की आमच्या लग्नाला 7 वर्ष झालेली आहेत, पण आम्हाला एखादा मुलबाळ असता तर आम्हाला आनंद वाटला असता. सातत्याने 7 वर्ष प्रार्थना करणारे दाम्पत्याला एक मूल येतं, मूल होतं, त्यांना खूप बरं वाटतं आणि ते 4 चौघांना सांगतात, जर तुमचा विश्वास देवावर असेल तर तशा प्रकारची कृपा तुम्हाला लाभते. एक आई देवाकडे दररोज प्रार्थना करायची आणि देवाला सांगायची की परमेश्वरा, माझा मुलगा निरनिराळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो, पण त्याला जॉब कुठे मिळत नाही. कालांतराने त्या मुलाची आई 4 चौघांना सांगू लागली की मी देवाचा धावा केला, देवावर विश्वास ठेवला आणि माझ्या मुलाला जॉब मिळाला. एक पत्नी आपला पती गेली 15 वर्ष दारू पिऊन घरामध्ये गोंधळ करायचे, त्याचा त्रास गावकऱ्याला व्हायचा आणि म्हणूनच ती पत्नी देवाकडे प्रार्थना करते आणि देवाला सांगते, तू मला मदत कर. त्या बाईच्या जीवनामध्ये एक चमत्कार घडतो, तो म्हणजे तिचा पती दारू सोडून देतो आणि ती सुद्धा अनेक लोकांना सांगते की मी देवावर विश्वास ठेवला, भरोसा ठेवला म्हणून माझ्या पतीने दारू सोडली. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीचे जे श्रद्धावंत लोक असतात त्यांना देवाची कृपा लाभते. त्यासाठी सातत्य, त्यासाठी वेळ आणि त्यासाठी विश्वास असणे आवश्यक आहे.
आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने 2 उदाहरणे आपल्यापुढे ठेवलेली आहेत. सभास्थानात प्रभू श्री ख्रिस्त लोकांशी शिकवणूक देत होता, बोलत होता आणि श्रद्धेच्या संदर्भामध्ये त्यांनी लोकांसमोर 2 उदाहरण ठेवली. पहिलं उदाहरण, प्रभू श्री ख्रिस्त त्या सभास्थानातील लोकांना सांगतो की एलिया नावाचा एक संदेष्टा होऊन गेला आणि 3.5 वर्ष आकाश बंद होतं. 3.5 वर्ष आकाश बंद असणे म्हणजेच तिथे दुष्काळ झाला. पाण्याचं चिन्ह तिथे दिसत नव्हतं. लोकांना खायला प्यायला नव्हतं. भुकेलेली लोक होती. आणि त्यावेळेला एलिया संदेष्टा त्या ठिकाणी जातो आणि इस्रायलामध्ये अनेक विधवा होता. त्या विधवेने देवाकडे कधी प्रार्थना केली नाही, परंतु सिदोन इथील साल्फत या ठिकाणची एक विधवा होती. ती मात्र देवाची धावा करू लागली. एलिया संदेष्टाला कळलं की ही बाई सातत्याने देवाकडे प्रार्थना करत आहे आणि देवाची कृपा तिला लाभली. हा जो अनुभव जो आहे तो प्रभू श्री ख्रिस्त लोकांना सांगत असतो. दुसरा एक अनुभव प्रभू श्री ख्रिस्त लोकांना सांगतो की अलिशा नावाचा एक संदेष्ट होऊन गेला आणि अलिशाच्या कालावधीमध्ये कारकिर्दीमध्ये अनेक कुष्ठरोगी होते. त्या कुष्ठरोग्यांनी देवाकडे याचना केली नाही, कारण तशा प्रकारचा उल्लेख इथे शुभवर्तमानामध्ये नाही. मात्र सूर्याचा नामान कुष्ठरोगी होता, तो बरा झाला, कारण त्यांनी देवावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि याची साक्ष अलिशा संदेष्टात देत असतो. हे आजच्या पहिला शुभवर्तमानाचा शुभ संदेश आपल्यापुढे मांडलेला आहे. आणि शुभवर्तमानाचा आशय आहे की जो श्रद्धावंत माणूस देवावर विश्वास ठेवतो, भरवसा ठेवतो, त्याच्या पदरी कृपा लाभत असते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, श्रद्धा ही केवळ बुद्धिमत्तावर उभारलेली नसावी, तर श्रद्धा ही देवाच्या सामर्थ्यावर उभारलेली असावी, असं पहिल्या वचनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि पहिल्या वचनामध्ये संत पौल करिंथ या लोकांना सांगतो की तुमची जी श्रद्धा ही देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून असेल तर तुम्हाला कृपा लाभणारच. आज नवव्याचा 2रा दिवस आपण साजरा करीत आहोत आणि नवव्याच्या 2ऱ्या दिवशी आपल्याला आठवण करून दिली जाते की मरिया ही कृपेने भरलेली होती. केवळ तिने बुद्धीचा विचार केला नाही, तर हृदयाचा आणि अंतःकरणाचा विचार माता मरियेने केला आणि ती पूर्णपणे कृपेने भरलेली होती, कारण तसा तिचा विश्वास आणि श्रद्धा होती. परमेश्वर आपल्या सर्वांसाठी श्रद्धेचा भांडार आहे, कृपेचा भांडार आहे. त्याची कृपा ही सदोदित आपल्यावर असते आणि ती विपुल प्रमाणात असते. ज्या व्यक्तीचा विश्वास जर परमेश्वरावर असेल तर तशा प्रकारची कृपा सगळ्याला लाभू शकते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या जीवनामध्ये श्रद्धा मजबूत असावी, आपल्या जीवनाची श्रद्धा ही बळकट असावी. म्हणून त्या विधात्याकडे आपण प्रार्थना करूया आणि कृपा आपल्या सगळ्यांना मिळावी, त्यासाठी देवाकडे याचना करूया. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. तूच निर्मिली जगत हे सारे,
बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव राहू. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हावर दे. आम्हावरील तुझे तारण करणे पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराच्या भर मानूया. हे उपयोगरास्त आहे. हे पवित्र संत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञा पालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन केले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होनी आदंग जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. प्रभु नामे येई तो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने तुझा पुत्र आमच्या रवेश ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेते तुझे आभार मानले. भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला. पुन्हा त्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या आम्ही तिला एक जिवंत भाकर व हात आनंदायक त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या ख्रिस्त सभेची म्हणजेच चर्चची तू आठवण ठेव.
आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे बिशप फिलिक्स, इतर सर्व बिशप्स आणि धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या, विशेष करून या महामारीमध्ये जे असंख्य लोक स्वर्गवासी झाले आहेत त्यांची तू आठवण ठेव. त्यांच्या मृत्यूमुळे जे लोक अत्यंत दुःखी झाले आहेत त्यांना देखील तुझा दिलासा मिळू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे पवित्र प्रेषित आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समता पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. ज्या प्रार्थनेमुळे आपल्या सगळ्यांना कृपा लाभते आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेली आहे, तीच प्रार्थना आपण सगळे एकत्र बोलूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर प्रमाणे हो. आमची गरज आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सभेटापासून आमचे सर्वचकर जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास मुलालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नीतिजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापी करशी हरण, तू अति पावन. आम्हादे प्रभो तुझ्या कृपेचे दयादार. जगाची पापे करशी हरण, तू अति पावन. आम्हादे प्रभो तुझ्या कृपेचे दयादार. जगाची पापे करशी हरण, तू अति पावन. आम्हादे प्रभो तुझ्या शांतीचे वरदान. आम्हादे प्रभो तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापे दूर करणारा हा ख्रिस्त पहा. ह्याच्या भोजनात निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो
तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. वसना तू मन मंदिरी माझ्या अंतरयामी प्रभो, ओ अंतरयामी प्रभो. वसना तू मन मंदिरी माझ्या अंतरयामी प्रभो, आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे तुझ्या आरोग्यदायी कृपाशक्तीची आम्हामध्ये वाढ कर. सर्व गोष्टी तुला संतुष्ट करण्यासाठी या ख्रिस्त प्रसादाकडून आमच्या सर्व प्रयत्नात तू येईस ते. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने आपणास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. माऊलीच्या नवेण्याचा दुसरा दिवस. हे दावीद घराण्याची ज्योती, आम्ही पापी तुझे ज्ञान, सौंदर्य व तेज पाहून दिपून जातो. तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त पापाच्या अंधाराला दूर करणारा सूर्य आहे व तू त्या सूर्याची प्रभात आहेस. आज देखील तुझ्या या पवित्र सन्मानाद्वारे पाप्यांना देवाजवळ आणतेस. हे कृपावंत आणि निष्कलंक कुमारी माते, आम्ही फार पापे केलेली आहेत, तरीसुद्धा दृढ विश्वासाने आम्ही तुझ्या चरणी शरण जातो. हे दयेच्या सागरा, निष्कलंक माते, तुझे नाव आम्हासाठी अमृततुल्य आहे, मधुर गीत आहे. तू आमच्या हृदयाचा आनंद व प्रकाश आहे. मरणाच्या वेळी तुझ्या विनंतीने आम्हासाठी स्वर्गदार उघडले जावो. वेलनेकरी मातेच्या नवेनाची प्रार्थना. ही अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र, जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करते.
आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर या आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवू दे. आपल्या विनंत्या या ठिकाणी मांडायच्या आहेत. हे ईश्वराचे माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यासाठी आम्ही ही नोवेनाची प्रार्थना करतो. ईश्वराच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या नमोकृपा पूर्ण मरिये या प्रार्थनेचा स्वीकार कर. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छायेखाली आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूची छाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर दान. पावन मरिये, देव माता हो, आम्हास तवरी नव आता आणि मृत्यू समयी. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपापूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनवून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे पीडिताच्या आश्रया सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची ही विनंती मान्य कर. आमेन. हे वेलंकणी माते, आम्हासाठी विनंती कर.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.